नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. मराठी माझा नांदेडच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून चालू असलेल्या संततधार पाऊस व तेलंगणातील निजामसागर येथील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सगरोळी येथील मांजरा नदी व हिप्परगाथडी येथील मन्याड नदीला मोठा पूर आला आहे. हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मांजरा नदीमध्ये निजामसागर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे मांजरा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात सगरोळी, बोळेगाव, गंजगाव, माचनूर, नागणी, हुनगुंदा, कार्ला, येसगी व मांजरा नदीला लागून असलेल्या मन्याड नदी लगत हिप्परगाथडी, दौलतापूर, रामपूरथडी, केसराळी, खदगाव या गावांना सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस सतत अतिवृष्टी चालूच आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये घरे ढासळण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांना व गावातील घरे ढासळणाऱ्या नागरिकांची शासनाने मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये पक्के घरे झालेले नसून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून देण्यात यावे. अशा अतिवृष्टीमध्ये शासनाने लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयास कच्च्या घरांचे पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावे व सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शेतकऱ्यावरती संकट हा कधीच संपत नाही. ज्यामुळे अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमीन ही मांजरा नदी व मन्याड नदीला पूर आल्यामुळे पाण्याखाली गेली आहे. देगलूर बिलोली विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर व तहसीलदार गजानन शिंदे यांनी पूर भागाची पाहणी केली असून याबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पाहुयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात. प्रशासनाच्या वतीनं काय निर्देश देणार साहेब? प्रशासन सतर्क आहे. सर्व नागरिकांना सूचना, कालपासून आम्ही संपर्कात आहोत. आमचे तलाठी आहेत मुख्यालयावर आणि आमदार महोदयासोबत सुद्धा आम्ही काही गावांना भेटी दिलेल्या आहेत. आमचं लक्ष आहे आणि पाऊस वाढणार आहे, त्याच्यामुळे लोकांनी सतर्क राहावं असं मी आवाहन करतो. काय निजामसागरचे वगैरे दरवाजे 24 गेट उघडलेले आहेत. मग नागरिकांच्या व्यवस्थेसाठी, सुरक्षिततेसाठी तुमचं काय पाऊल? आम्ही शक्यतो आता काही गावाला वेढा पडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथून त्या लोकांना हलवता येत नाही. तर गावामधल्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं घर असतील तिथं व्यवस्था आम्ही केलेली आहे. आमदार साहेब, काय सांगणार तुम्ही? आज जी परिस्थिती आहे विधानसभेची, काल आम्हाला रात्री कल्पना मिळाली की निजामसागरचे गेट 22 जवळपास उघडण्यात आले. आता 24ची माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच गावामध्ये आपल्या नद्यांच्या माध्यमातून पाणी येण्याची शक्यता ही दाट आहे. अशा परिस्थितीत काल रात्रीच आम्ही कलेक्टर साहेबांशी, राहुल कर्डिले सरांशी आमचं बोलणं झालं आणि पालकमंत्री मोदयांशी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालं. लागलीच त्यांनी प्रशासनाच्या टीम त्यांनी इथे तैनात केलेल्या आहेत. सोबत NDRF, SDRFच्या टीमसुद्धा बऱ्याच गावात आज गेलेल्या आहेत. ज्या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, ज्या गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. आता मी देगलूरमधल्या बऱ्याच गावांमध्ये जाऊन आलो, बिलोलीतल्या बऱ्याच गावांमध्ये मी फिरतोय. ज्या ठिकाणी ॲक्सेसेबल आहे आम्हाला फिरण्याचं, जाण्याचं, त्या जनतेपर्यंत आम्ही जाऊन त्यांना आम्ही कशा पद्धतीने आम्हाला त्या बचावाचं कार्य आम्हाला करतं, त्यामध्ये आमचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. प्रशासन त्या योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करतं. आत्तापर्यंत कुठे जीवितहानी नाही, कुठलाही अजून असा कुठला प्रकार घडला नाही ज्यामुळे लोकांना त्रास होईल. आणि अजूनही सुद्धा प्रशासन तैनात असल्यामुळे पाण्याची जरी पातळी वाढली आता येत्या वेळेमध्ये, तरीसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था ही लोकांची शिफ्टिंगची केलेली आहे. इथून मंगल कार्यालय जे जवळपास आहे त्या ठिकाणी केलेली आहे, काही मठांमध्ये केलेली आहे, काही शाळांमध्ये केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात जे शिफ्ट झालेली लोकं आहेत एखाद्या ठिकाणी, त्याला जेवणा पाण्याची तिकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि एका बाजूला प्रशासन हे त्यांचं कार्य व्यवस्थित करत आहे आणि आम्ही स्वतः प्रत्येक गावात जाऊन हे सगळं पाहणी करतो.